नमस्कार मंडळी. कोविड-19 म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वसई विरारमध्ये हाहाकार उडालेला आहे. वसई विरार काय, संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशाचं तर आपण बातम्या बघितल्या तर तिथे पण लसीकरणाचा तुटवडा आहे. ऑक्सिजन सप्लाय मिळत नाही लोकांना. आणि आजच्या या पाडव्याच्या दिवशी हा सणाचा उत्साहाचा दिवस असतानाही हा जो तुटवडा निर्माण झाला आहे त्याच्यामुळे लोकांची मनस्थिती फार वाईट झालेली आहे. म्हणजे ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत त्यांना आणि जे आजारी आहेत त्यांना पण ही भीती लागलेली आहे की आम्हाला रेमडेसिविरची इंजेक्शनं मिळत नाहीत, आम्हाला लस मिळत नाही, आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही. एक हतबलता ही लोकांच्या समोर दिसते आहे आणि त्यांच्यामुळे मानसिक शांतीवरती त्यांचा परिणाम झालेला आहे. याच्या कामी शासन काय करतं हे मी सांगण्याची जरूर नाही. विविध माध्यमातून आपण ते पाहतच आहोत. पण असंही असताना या कठीण परिस्थितीमध्ये काही चांगल्या संस्था आणि हॉस्पिटल्स जीव तोडून कामं करत आहेत. आणि त्याच्याचपैकी वसईतील म्हणजे वसई नवघर येथील 60 फुटी रस्त्यावरचं हे कृष्णा हॉस्पिटल यांनी तर कमालच केलेली असं मी म्हणेन की सेवेचं हे व्रत घेत असताना आज 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची त्यांनी सोय केलेली आहे. बाकीचं तर गोष्टी आहेतच. म्हणजे त्यांची इथे ICU बेड आहेत, बायपॅक मशीन्स आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत. पण ही रेमडेसिविरची इंजेक्शनही गव्हर्नमेंटच्या रेटमध्ये उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि जास्तीत जास्त सेवा ही रुग्णांना कशी देता येईल त्याच्याकडे यांचा कल आहे. ह्या बाबतीतलं आणखी डिटेल्स आपल्याला आता ह्या हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेटर बेनिसा मॅडम आणि डॉक्टर आपल्याला सांगतीलच. स्टे ट्यून. मी दिलीपराव DA न्यूजच्या वतीने हे आपल्याला कव्हरेज देतो आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी. कृष्णा हॉस्पिटल आताच मी सांगितल्याप्रमाणे हे कोविड पेशंटसाठी खास विविध प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्याच्या कामी कार्यरत असलेल्या इथल्या ॲडमिनिस्ट्रेटर बेनिसा मॅडम इथे ठाण मांडून बसलेल्या आहेत. MSc नर्सिंग केल्यानंतर त्यांना बऱ्याच संधी होत्या, पण वसई विरारमधल्या जनतेची सेवा करण्याचं त्यांनी एक त्यांचं ध्येय निश्चित केलं होतं. आणि अशा रीतीने इकडल्या सगळ्या नर्सिंग स्टाफसाठी योग्य ते मार्गदर्शन करून लोकांच्या करता सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये बेनिसा मॅडमचा सिंहाचा वाटा आहे. मॅडम, आता आपण ही जी काय 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणा किंवा बायपॅक मशीन म्हणा, व्हेंटिलेटर म्हणा, याची ही जी सुविधा करून देते किंवा मी तर म्हणेन पुढे जाऊन की रेमडेसिविर इंजेक्शन्स ह्या बाबतीतली आपण हे जे काही लोकांच्या सेवेसाठी, रुग्णांच्या सेवेसाठी आपण हे कार्य केलेलं आहे याच्याबद्दल थोडी माहिती द्या. सध्याची कोविड-19ची परिस्थिती आपण सर्वांनी लक्षात घेता हे सर्वांवर आलेलं एक संकट आहे. हा कोविड आजार हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये आता घुसत चाललेला आहे. त्यामुळे आपण हवी ती काळजी घ्यायलाच हवी. तरीही आपल्याला जेव्हा कोविड होतो तेव्हा प्रत्येक रिलेटिव्ह, प्रत्येक नातेवाईक हा एकदम घाबरलेला असतो, त्यांची धांदळ उडालेली असते. अशा वेळी आपल्या काळाची परिस्थिती लक्षात घेता आम्ही लगेच जेव्हा आपल्या वसईमध्येच नव्हे तर सगळीकडे जेव्हा ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली त्यावेळी आम्ही अचानक हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेटर आणि डायरेक्टरनी सगळ्यांनी आम्ही विचार करून लगेच 25 O2 कॉन्सन्ट्रेटर मागवण्यात आली. कारण ही खरंच काळाची गरज होती. आम्हीही मागचा पुढचा विचार न करता आम्ही लगेच 25 कॉन्सन्ट्रेटर विकत घेतली. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये बायपॅकची पण सुविधा उपलब्ध करून दिली. हॉस्पिटलमध्ये सध्या 5 बायपॅक मशीन उपलब्ध आहेत, 2 व्हेंटिलेटर आहेत. त्याचप्रमाणे बाकी मॉनिटर आणि ICUची सुविधाही आम्ही उपलब्ध केलेली आहे. आमच्या ICUचे पेशंट आम्ही नंतर तुम्हाला सांगूच या, म्हणजे खूपच नाजूक कंडिशनमध्ये इथे येत आहेत. आम्हालाही बघून वाईट वाटत आहे. प्रत्येक जण गयावया करत आहे ॲडमिशनसाठी, परंतु आम्ही होईल तितके आमचे प्रयत्न करीत आहोत आणि आम्ही आमचं 100% इथे देत आहोत. तुमचाही प्रतिसाद आणि तुमचंही कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन आम्हाला एक्सपेक्टेड आहे. येस, बरोबर आहे.
जेव्हा इथे आता तर मी आताच येत असताना रुग्णालयाबाहेर गेटवरती भयंकर बऱ्यापैकी गर्दी होती. कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या पेशंटला, माझ्या नातेवाईकाला, माझ्या आईवडिलांना ही चांगली ट्रीटमेंट मिळावी. आणि असं असताना वसईतील आरोग्य सेवेचे दिंडोरे आता लोकांच्या समोर येत आहेत. एवढी वर्ष झाली, ह्याच्यामध्ये राज्यकर्ते म्हणा, शासन म्हणा, यांनी काय केलं हे आता कोरोनाच्या काळात अक्षरशः धडधडीत सत्य बाहेर येत आहे. ह्या कामी कृष्णा हॉस्पिटलने पहिल्यापासूनच पुढाकार घेतला आहे. म्हणजे जेव्हा कोविडची पहिली लाट आली तेव्हा पण इथे पेशंट ॲडमिट जे झाले होते, जवळजवळ चांगल्या रेशिओने पॉझिटिव्ह पेशंट निगेटिव्ह झालेले आहेत. आणि त्यांनी ज्या सुरुवातीला टेस्ट केल्या होत्या, त्याच्यानंतर पुन्हा रुग्णांची जेव्हा चांगली सेवा केल्यानंतर, त्यांना चांगली ट्रीटमेंट दिल्यानंतर जेव्हा कोविडची टेस्ट केली तेव्हा पण ती कोविडची टेस्ट निगेटिव्ह झालेली आहेत. अशा रीतीने चांगला औषधोपचार आणि चांगली सेवा ही कृष्णा हॉस्पिटलने दिलेली आहे. आणि त्याच्या कामी बेनिसा मॅडमचा योगदान फार मोठं आहे. धन्यवाद मॅडम. आपण असंच कार्य करत राहावं याच्यासाठी मी दिलीप राऊत DN न्यूजच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. कृष्णा हॉस्पिटलने बाकीच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फॅसिलिटी देत असताना ह्या ठिकाणी चांगले डॉक्टर्स आणि तज्ज्ञ उपलब्ध कसे होतील याची पण काळजी घेतलेली आहे. आणि त्याच्याचपैकी एक आपल्यासमोर आता आहेत सुदीपा घोषाल मॅडम, MD मेडिसिन असलेले मॅडम इथे आता कार्यरत आहेत. आणि येणाऱ्या पेशंटची तब्येत आणि बाकीच्या त्यांच्या डिफिकल्टीज काय आहेत, बाकीचे त्यांना प्रॉब्लेम्स काय आहेत, हे सगळं बघून चांगल्या प्रकारचा योग्य हा औषधोपचार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि अशा रीतीने पेशंट लवकरात लवकर बरे होऊन डिस्चार्ज ह्या कृष्णा हॉस्पिटलमधून मिळत है. मैडम, ये जो पेशेंट आ रहे हैं उनमें कभी कभी जो बोला जाता है कि उनको कोविड तो होता है, लेकिन कोई कोई पेशेंट जो ऐसा है बहुत क्रिटिकल रहते हैं, क्योंकि उनको कभी कभी BP रहता है, ब्लड प्रेशर का बीमारी रहता है, डायबिटीज का रहता है, कोई हार्ट पेशेंट रहता है, दैन उसको जो ट्रीट करने में बहुत कठिनाई होने का शक्यता संभव है. तो आप ये जो करते समय आप एग्जैक्टली कैसे आप कर रहे हैं कि पेशेंट जब एडमिट होता है तभी उनका ख्याल आप कैसे रखें? देखो, जैसा जब पेशेंट एडमिट होता है तो आजकल तो लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन ज़्यादा हो रहा है, जहाँ पे कभी कभी कोविड के निगेटिव आ रहे हैं, फीवर नहीं आ रहा है, अटिपिकल प्रेजेंटेशन हो रहे हैं. कभी कभी हमको पेशेंट मिलते हैं, हार्ट अटैक्स में मिलते हैं और उनमें टेस्ट किया तो कोविड पॉजिटिव आता है. तो इसमें जैसे जैसे प्रॉब्लम्स आते हैं वैसे वैसे उनके अलग अलग सिस्टम्स के सिम्टोमेटिक ट्रीटमेंट्स रहते हैं. उसमें जैसा हार्ट का है तो एडिशनल हार्ट के ट्रीटमेंट्स करने पड़ते हैं, पैरालिसिस हुआ तो एडिशनल पैरालिसिस के ट्रीटमेंट्स करने पड़ते हैं. इस तरह से जैसा कंडीशन रहता है उसके हिसाब से हम लोग अलग अलग ट्रीटमेंट प्लान करके करते हैं. रहा कोविड का, तो जो भी स्टैंडर्ड ट्रीटमेंट है वो प्रोटोकॉल्स फॉलो होते हैं. अभी तो थोड़े से मेडिसिन के शॉर्टेज थे, अभी थोड़े मिल रहे हैं जैसे ही करके. उनको पेशेंट्स को भी हम लोग बोलते हैं, हम लोग भी अरेंज करने के लिए देखते हैं इसमें. हाँ, और बाकी ठीक है, एकदम सुपर स्पेशलिटी का जो रहता है, समझे एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी जो यहाँ पे अवेलेबल नहीं है तो उसको हम लोग ट्रांसफ़र कर देते हैं. पेशेंट को हम लोग ऑप्शन रखते हैं पहले हाथ एक साथ. आप जिस लोगों की सेवा कर रहे हैं ये तो बहुत खुशी की बात है और अच्छा हो रहा है कि वसई विराट पेशेंट के लिए ऐसी अच्छी सुविधा ये कृष्णा हॉस्पिटल में उपलब्ध है. आपका बहुत बहुत धन्यवाद मैम. थैंक यू. हे कृष्णा हॉस्पिटल नवघर, वसई नवघर येथील हे गेल्या 4 वर्षापासून नवीन प्रकारे कार्यरत आहे. आणि हे कार्यरत करताना या हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर राफेल शेख हे जातीने इथे लक्ष घालून असतात. आणि या कोविडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 12 महिन्यामध्ये अक्षरशः जीवाचं दान करून लोकांना, पेशंटना चांगली सुविधा उपलब्ध करून कशा देण्यात येतील, त्यांना चांगली ट्रीटमेंट कशी मिळेल, या कोविडच्या प्रादुर्भावातून त्यांची सुटका कशी होईल याच्याकडे त्यांचा कल असतो. डॉक्टर साहेब, हे सगळं करत असताना
आपण कसं हे सगळं मॅनेज करतात, आपण काय इथे आणखी सुविधा वगैरे देतात याबद्दलची थोडी माहिती द्या. आता सध्या गेल्या 2-3 दिवसापासून ऑक्सिजनचा खूपच अभाव आहे. खूप जास्तच अभाव आहे ऑक्सिजनचा. ह्याच्यासाठी ते आमचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी आम्हाला ह्याची कल्पना ऑलरेडी दिलीच होती आणि त्यांच्या सल्ल्याने आम्ही तातडीने जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटची सुविधा उपलब्ध करून दिली. तरी पण पेशंट खूप क्रिटिकल असताना जे आमची दुसरी हार्टकोड ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे त्याच्यामधून जे जे इक्विपमेंट्स आहे सगळं आम्ही इथे हॉस्पिटलला यूज करण्यात घेतलं आहे आणि जे जे क्रिटिकल आहे मोस्टली सगळं आम्ही ICUचेच पेशंट क्रिटिकलमध्ये त्यांना मॅनेज करण्याची पूर्ण कोशिश ते आम्ही चालूच आहे. आणि दुसरं जे आहे ते आपले महेश सर याच्या संदर्भात बोलतील. आपल्या इथे आता इथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर महेश पेडणेकर तेही त्याच प्रकारे हा सगळा भार आपल्या अंगावरती घेऊन पेशंट करता चांगली सुविधा आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट कशी मिळेल याचा त्यांचा प्रयत्न असतो. सर, हे सगळं करत असताना आपल्याला आलेले जे अनुभव आणि आपण काय करत असता याची आपण माहिती दिली तर बरं. कृष्णा हॉस्पिटल वसई हे आज 1 वर्षापासून फक्त कोविडसाठी ट्रीटमेंट करता आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही पूर्णपणे कोविडची पूर्ण ट्रीटमेंट देऊन त्या पेशंटला आम्ही चांगलं करून घरी पाठवतो. त्याच्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती आमची पूर्ण डॉक्टर टीम, आमचा नर्सिंग स्टाफ, आमचा हाऊसकीपिंग स्टाफ यांनी अक्षरशः 1 वर्षापासून स्वतःला ह्या कोविडसाठी वाहून घेतलेलं आहे. म्हणजे स्वतःचं घर दार सगळं सोडून फक्त कोविड रुग्णांसाठी वाहून घेतलेलं आहे. आणि वसई विरारमध्ये जसं आमचे डॉक्टर राफेनी आपल्याला सांगितलं की ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. 3-4 दिवसापासून आम्ही जे फेस करतो आहे, आम्ही दिवस रात्र ऑक्सिजनसाठी सगळ्यात जास्त मेहनत घेतो आहोत. कारण प्रत्येकाचा जीव वाचवणं हे आमचं सगळ्यात पहिलं काम आहे. रुग्णसेवा हीच खरी मानवसेवा आणि हीच खरी आम्ही मानवसेवा करतो आहोत. 24 तास हॉस्पिटलमध्येच राहून रुग्णांसोबत राहतो आहे. रुग्णांना वाटायला नको की डॉक्टर घरी जातात ट्रीटमेंट झाल्यानंतर, असं नाही आहे. तर डॉक्टर पण 24 तास इथे थांबत आहेत रुग्णांसोबत. कारण एकच ध्येय आहे, आलेल्या रुग्णाला चांगलं करून घरी पाठवणं हा कृष्णा हॉस्पिटलचा मोटो आहे. आणि ऑक्सिजन नसताना सुद्धा आम्ही 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आहेत ते आम्ही परचेस केले. त्याच्यासाठी वसई विरारचे रुग्णमित्र आहेत राजेंद्र ढगे यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला आणि आमच्यासोबत राहून त्यांनी कॉन्सन्ट्रेटर घेण्यासाठी आम्हाला मदत केली, सल्ला दिला की तुम्ही कॉन्सन्ट्रेटर घ्या. आणि आम्ही 25 कॉन्सन्ट्रेटर घेतले. 25 रुग्णांना ते कॉन्सन्ट्रेटर लावलेत आम्ही आणि त्याच्यामुळे आमचे रुग्ण खूप चांगलं सपोर्ट करत आहेत, ट्रीटमेंटला चांगला सपोर्ट देत आहेत आणि ते रुग्ण प्रत्येक रुग्ण लवकरच डिस्चार्ज होऊन घरी जाईल. हा आमचा सगळ्यात मोठा आनंद आणि आमचा सगळ्यात मोठा विजय आहे. धन्यवाद डॉक्टर. आपण करत सेवा फार मोठी आहे. याबाबत आपण राजेंद्रचं म्हणणं ऐकून घेऊया. सर, मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ह्या सेवा देताना तुम्हाला कुठल्या अडचणींना फेस करावं लागतं, रुग्ण नातेवाईकांना तुमच्याकडून काही सल्ला आहे का? तर या संदर्भात जरा 2 शब्द जर तुम्ही म्हणालात तर बरं पडेल. मी नक्कीच सल्ला देईन की नातेवाईकांना, सगळ्यात मोठा सल्ला नातेवाईकांना आहे. कारण रुग्णांसाठी आम्ही ज्यावेळी रुग्णांना चांगलं करण्यासाठी धडपड करतो तर आम्हाला सगळ्यात मोठा त्रास हा नातेवाईकांकडून होतो आहे. कारण काही नातेवाईक एवढे हायपर होतात किंवा ट्रीटमेंट करण्यात आम्हाला खूप अडथळा निर्माण करतात. मग ते आमचा पेशंट रिकवर करताना का नाही वाढला ऑक्सिजन, एका दिवसात ते शक्य नसतं. आणि नातेवाईकांना त्यांचा रुग्ण 24 तासात ठीक करून पाहिजे असतो. हे कोरोनामध्ये तरी शक्य नाही आहे. पण नातेवाईकांकडून खूप काही, तर नातेवाईकांना एक विनंती आहे, तुमच्या प्रत्येक रुग्णाला चांगलं करून डिस्चार्ज देऊन तुमच्यासोबत आम्ही घरी पाठवू. तर त्यासाठी तुमचा शांत राहणं आणि आम्हाला सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर आहे सर. नातेवाईकांनाही माझ्यातर्फे विनंती आहे की तुम्ही हॉस्पिटलला तुमचा पेशंट असताना तुम्ही त्याची काळजी करायचं काही कारण नाही. इथे त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळणार याची 100% खात्री आहे. म्हणून इथे आल्यानंतर एकाच डॉक्टरला तुम्ही प्रत्येकजण 100 प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडला असलेला टाईम हा वेगळ्या करण्यासाठी वापरला जातो आणि मग काही वेळेला ते सगळं मॅनेज करणं अक्षरशः मानसिक त्रास त्याचा डॉक्टरना जास्ती होतो. त्याच्यामुळे आपण आपला जेव्हा पेशंट ॲडमिट असेल तेव्हा थोडा संयम बाळगा. प्रत्येक पेशंटला बरं करण्याचं हे हॉस्पिटलचं कार्य असतं आणि प्रत्येक डॉक्टरचंही ती शपथ असते. हे आपण लक्षात ठेवावं. धन्यवाद दोन्ही डॉक्टर साहेब. आपण लोकांनी हा जो आम्हाला वेळ दिला ह्या मुलाखतीमध्ये, हा मेसेज सगळ्यांनाच जाईल आणि सगळ्याच ठिकाणी हे सगळ्यांनी पाळावं. प्रत्येक हॉस्पिटल, त्याच्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल हे आपल्या जवळचं नवघरला 60 फुटी रस्त्यावरती असलेला मीनागर नगरला जो रस्ता जातो आहे त्याच्या इथे हे कृष्णा हॉस्पिटल आहे. रस्त्याला लागूनच आहे एक बिल्डिंग सोडल्यानंतर. तर इथेही आपण असलेले हे सुविधांचा आपण योग्य तो लाभ घ्यावा असं मी तुम्हाला म्हणेन. धन्यवाद पुन्हा. आताच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये एक स्पेशल ट्रीटमेंट देणारं हॉस्पिटल म्हणजे नवघर वसई येथील एक कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. इथेच आताच मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे आता त्यांनी ताबडतोब जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा सगळ्या ठिकाणी होत असताना 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे खरेदी केलेली आहेत आणि तसेच बाकीच्या पण ICU बेड आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, बायपॅक मशीन्स आहेत आणि अशा रीतीने कोविड पेशंटना इथे वर्षभर ही मागे सेवा पुरवलेली आहे आणि पुरवत राहणार असं हे हॉस्पिटल इथे नवघरला आहे. वसई नवघर येथील कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे इथे आहे. 60 फीट रोड, मीनानगर, वसई वेस्ट इथे हे कार्यरत असलेल्या हॉस्पिटलमध्ये या दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. कृष्णा हॉस्पिटलने ही हार्ट टू हार्ट ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे क्रिटिकल पेशंटना दुसरीकडे कुठेही पाठवण्यासाठी ही सेवा इथे उपलब्ध असते. याच्यामध्ये सगळी ट्रीटमेंट आहे. म्हणजे हार्टच्या पेशंटना ऑक्सिजन पुरवण्यासाठी व इतर सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी ही ॲम्ब्युलन्सची सेवा कृष्णा हॉस्पिटलतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच्यामुळे कितीही पेशंट क्रिटिकल वगैरे झाला तरी इथे चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा कृष्णा हॉस्पिटलचा मानस आहे. कितीही पेशंट क्रिटिकल असला तरी पण ही हार्ट टू हार्ट ॲम्ब्युलन्सने तिथे प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध असतात, नर्स उपलब्ध असतात आणि अशा रीतीने पेशंटला त्वरित कुठेही हलवायचं झालं तरी कमीत कमी वेळेमध्ये त्याची हलवण्याची सोय कृष्णा हॉस्पिटलतर्फे केली जाते. इथे जवळजवळ 4 ॲम्ब्युलन्स सदा पेशंटच्या सेवेसाठी तत्पर असतात. आपण अंबाडी नाक्यावरून जेव्हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसाठी जाण्यासाठी प्रवास करता तेव्हा थोड्याच वेळामध्ये हा 60 फीट रोडचा तुम्हाला डाव्या हातावरती टर्न मिळेल आणि हा येणारा 60 फीट रोड आपण इथे हा मीनानगरचा जाणारा रस्त्यावरती गल्ली क्रमांक 6 लेन नंबर 6 इथे येतात तेव्हा जवळच त्याच्या बाजूला एक कृष्णा हॉस्पिटल आहे. इझिली आपल्याला जास्त शोधावं लागणार नाही आणि अशा रीतीने कोविड पेशंटसाठी खास सुविधा इथे उपलब्ध देण्यात येत आहेत.